Hello students, in the previous video we have seen the genetic disorders, and in that we have studied that there are broadly two categories of genetic disorder, that is the Mendelian disorder and chromosomal disorder. Okay, so Mendelian disorder and chromosomal disorder. Now in Mendelian disorder, which is a alteration or it is called as a mutation of a gene. Okay, Mendelian disorder कोणाला म्हणू आपण, ज्याच्यामध्ये अल्टरेशन किंवा म्युटेशन ऑफ जीन होतं त्याला काय म्हणतो आपण, मेंडेलियन डिसऑर्डर म्हटलं जातं. ओके, आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेंडेलियन डिसऑर्डर मधला जो थॅलेसेमिया आहे त्याचे एक्झाम्पल जे थॅलेसेमिया आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. ओके, ते डिटेलमध्ये स्टडी केले आहे. तर नेक्स्ट आहे दॅट इज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर जसं की आपण शिकलेले आहोत की क्रोमोझोमल डिसऑर्डर कधी होत असतो, इट इज कॉज ड्यू टू द अब्सेन्स और एक्सेस ऑफ वन और मोर क्रोमोझोम और द ॲबनॉर्मल अरेंजमेंट. ओके, म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये काय दिसतं आपल्याला की एक्सेस आहे किंवा अब्सेंट आहे एक किंवा जास्त क्रोमोझोम्स आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे ती ॲबनॉर्मल असते, त्यांना काय म्हटलं जातं, क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हटलं जातं. ओके, जसं की एक्झाम्पल पाहिले होते आपण, जसं की डाऊन्स सिंड्रोम, त्याच्यानंतर टर्नर्स सिंड्रोम, त्याच्यानंतर क्लिफ्टर्स सिंड्रोम, हे आपण काय पाहिले होते, जे आहेत क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत. ओके, तर इथे काय दिसतं आपल्याला की आता आपल्याला स्टडी करायचं आहे, दॅट इज द डाउन्स syndrome. Okay, now this Down syndrome, it is named after the physician John Langdon Down. Okay, जे फिजिशियन होते ज्यांचं नाव जॉन लँगडॉन डाऊन होतं, त्यांच्या नावावरून हे ठेवण्यात आलेलं आहे, दॅट इज द डाउन्स सिंड्रोम. ओके, तर त्यांनी काय केलं होतं की त्यांनी डिस्क्राईब केला होता ऑटोसोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, त्यांनी हा जो ऑटोसोमल डिसऑर्डर आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे 1866 मध्ये डिस्क्राईब केला होता, म्हणूनच त्यांच्या नावावरून दॅट इज द फिजिशियन जॉन लँगडन डाऊन, यांना या डिसीजला म्हटलं जातं डाउन्स सिंड्रोम. ते यालाच काय म्हटलं जातं, डाउन्स सिंड्रोम. ओके, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला डाऊन सिंड्रोम मध्ये की हे जे ज्याला डाऊन्स सिंड्रोम आहे म्हणजे सफरिंग झालेला आहे तो इंडिव्हिज्युअल, त्याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला 47 क्रोमोझोम्स दिसतात. ओके, तर जसे नॉर्मल जे इंडिव्हिज्युअल मध्ये काय दिसतात आपल्याला, क्रोमोझोम नंबर किती असतो, 46 असतो, पण ज्यांना डाऊन्स सिंड्रोम आहे त्यांच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, एक क्रोमोझोम आहे तो एक्स्ट्रा असतो, दॅट इज द 47 क्रोमोझोम्स असतात. म्हणजे नॉर्मली 46 असतात, पण इथे काय दिसतं आपल्याला 47 क्रोमोझोम्स डाऊन सिंड्रोम मध्ये जे सफर झालेले आहेत इंडिव्हिज्युअल त्यांच्यामध्ये दिसतात. ओके, तर 47 क्रोमोझोम्स कसे दिसतात, तर तिथे आपल्याला दिसतं की 21st जो क्रोमोझोम असतो. ओके, आता ह्या जो आहे दॅट इज द कॅरिओटाइप आहे डाऊन्स सिंड्रोमचा, म्हणजे एका ह्युमन मध्ये आपल्याला असे दिसतात. फक्त डाऊन सिंड्रोम मध्ये काय दिसतं आपल्याला की जो 21st नंबरचा जो क्रोमोझोम आहे, ओके, हे आहेत 8 क्रोमोझोम, त्याच्यानंतर हे 16 क्रोमोझोम आहे, 17, 18, 19, 20, आणि हा जो आहे तो आहे 21. तर 21 जो क्रोमोझोम असतो डाऊन सिंड्रोम मधल्या इंडिव्हिज्युअल मध्ये, हा जो 21 क्रोमोझोम असतो तिथे आपल्याला 2 होमोलॉगस पेअरच्या ऐवजी एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आपल्याला इथे पाहायला मिळतो, आणि हे जे आहे इथे काय दिसतात आपल्याला 2 होमोलॉगस क्रोमोझोम पेअरच्या ऐवजी इथे 3 आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, ट्रायसोमी म्हटलं जातं. तर याला ट्रायसोमी म्हटलं जातं. आता कोणत्याही नॉर्मल जे इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, 22 पेअर्स जे आहेत ते ऑटोसोम्सचे पाहायला मिळतात, आणि एक जो आहे तो एक सेक्स क्रोमोझोम्स, दॅट इज द फिमेलमध्ये आपल्याला XX क्रोमोझोम दिसतील आणि मेलमध्ये XY क्रोमोझोम दिसेल.
तर असे हे आपल्याला नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये पाहायला मिळतील, म्हणजे 21 पेअरमध्ये सुद्धा आपल्याला 2च क्रोमोझोम्स पाहायला मिळतील. पण डाऊन सिंड्रोममध्ये काय दिसतं आपल्याला की 21st नंबरच्या क्रोमोझोममध्ये एक एक्स्ट्रा जो क्रोमोझोम आहे तो आलेला दिसेल ड्यू टू द नॉन डिसजंक्शन किंवा फेल्युअर होतं तिथे क्रोमोझोम्सचं सेपरेशनमध्ये ड्युरिंग द गमिट फॉर्मेशन. ओके, म्हणूनच इथे हा जो एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर हा जो हे जे डाऊन सिंड्रोम आहे किंवा हे जे नॉन डिसजंक्शन आहे हे कशामुळे होतं, डिस्टंटली आपल्याला पाहायला मिळतं. ज्या मदर्स आहेत त्यांचं एज जे आहे ओव्हर 45 इयर्स ओल्ड असेल तर. ओके, म्हणजे 45 इयर्स ओल्डच्या पेक्षाही जास्त जर ज्या मदर्स असतील त्यांच्या बेबीजमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की हे जे हा डाऊन सिंड्रोम जास्त करून पाहायला मिळतो, कारण की 45 एजच्या नंतर ही जी नॉन डिसजंक्शन आहे किंवा फेल्युअर आहे क्रोमोझोम्सचं सेपरेशनचं ड्युरिंग गमिट फॉर्मेशन ते आपल्याला जास्त प्रमाणात किंवा हायर प्रमाणात पाहायला मिळतं. ओके, तर 45 इयर्स एजच्या ज्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्या मदर्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त करून त्यांच्या ज्या बेबीजमध्ये आपल्याला हा डाऊन सिंड्रोम पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सिम्पटम्स काय आहे त्याचे. ओके, सिम्पटम्स काय आहे की यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की माइल्ड आणि मॉडरेट मेंटल रिटार्डेशन पाहायला मिळतं. माइल्ड आणि मॉडरेट मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय की कमी किंवा जास्त प्रमाणात मेंटल जी डेव्हलपमेंट आहे ती रिटार्ड झालेली, म्हणजे कमी त्यांचा ब्रेन डेव्हलप झालेला आपल्याला तिथे दिसतो. आणि पुअर स्किल डेव्हलपमेंट दिसते. जे स्किल्स असतात, ओके, जसं की रीडिंग झाले, त्याच्यानंतर रायटिंग झालं, हे जे स्किल्स असतात त्यांच्यामध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे ती पुअर झालेली म्हणजे कमी झालेली आपल्याला या डाऊन सिंड्रोम्सच्या इंडिव्हिज्युअलमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. फेशियल फीचर्स म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे, फेशियल जे फीचर्स असतात ते डिस्टिंक्ट आपल्याला दिसतात. म्हणजे चेहऱ्यामध्ये आपल्याला काय दिसतं, त्यांचं जे हेड आहे ते स्मॉल दिसतं. त्याच्यानंतर जे इयर्स असतात, कानं असतात ते सुद्धा स्मॉल असतात आणि माउथ म्हणजे तोंड सुद्धा काय असतं, छोटं असतं. त्याच्यानंतर त्यांचा जो फेस आहे तो टिपिकली फ्लॅट असतो. ओके, फ्लॅट असा फेस असतो त्यांचा आणि राऊंड फेस असतो. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की फ्लॅट नोज असतात, म्हणजे नोज जो आहे तो फ्लॅट झालेला दिसतं आणि ओपन माउथ असतं, म्हणजे त्यांचं माउथ नेहमी ओपन राहतं. त्याच्यानंतर प्रोट्रुडिंग टंग दिसतं आपल्याला. प्रोट्रुडिंग टंग म्हणजे काय की नेहमी जी जीभ आहे ती बाहेर आलेली आपल्याला अशी दिसून येते, त्याला प्रोट्रुडिंग टंग म्हणतात. ओके, त्याच्यानंतर आईज स्लॅन्ट अप आपल्याला दिसतात, म्हणजे जे आयब्रोज आहेत ते असे वर आलेले आपल्याला तिथे दिसतात आणि आईज असे म्हणजे वर उठवलेले आईज आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यानंतर त्या आईजमध्ये इपिकॅन्थल फोल्ड्स सुद्धा दिसतात. इपिकॅन्थल फोल्ड्स म्हणजे जसे चायनीजचे जे डोळे असतात तसे डोळे, त्याला काय म्हटलं जातं, इपिकॅन्थल फोल्ड्स म्हटलं जातं. तर तसे डोळे आपल्याला या डाऊन सिंड्रोम इंडिव्हिज्युअलमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांचे हँड्स जे आहेत ते फ्लॅट्स असतात. ओके, त्यानंतर स्टबी फिंगर्स असतात. स्टबी फिंगर म्हणजे काय की छोटे छोटे फिंगर आणि जाडे फिंगर्स असतात त्यांचे, म्हणजे स्टबी फिंगर असतात. त्याच्यानंतर पाम्स इज ब्रॉड विथ सिंगल पामर क्लिप, आणि त्यांचा जो पाम आहे म्हणजे हाताचा जो तळवा आहे तो ब्रॉड असतो म्हणजे मोठा असतो आणि सिंगल पामर क्रीज असते, म्हणजे काय एकच तिथे जी रेषा असते आपल्या पामवरती एकच छोटीशी रेष आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे हँड कसे असतात, फ्लॅट असतात. स्टबी म्हणजे छोटे आणि जाडे फिंगर्स असतात आणि पाम कसा असतो त्यांचा, ब्रॉड असतो विथ अ सिंगल पामर क्रीज. तर हे आपल्याला त्यांचे काय दिसतात आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात जे काय आहेत डाऊन सिंड्रोमचे. ओके, थँक्यू.